सर्वांनी 3 वेळा साधुकार द्यायचा आहे. साधू साधू साधू. जय भीम, नमो बुद्धाय, जय माता रमाई. रमाई कन्हैया यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तर आज आपण या ठिकाणी म्हणजेच पुणे जिल्ह्यातील कात्रज पासून काही अंतरावर असणाऱ्या आंबेगाव या ठिकाणी हावळे परिवार यांनी घेतलेल्या नवीन वास्तूच्या गृहप्रवेशासाठी तसेच बुद्धगयेवरून आणलेल्या बुद्ध रूपाच्या स्थापनेसाठी आपण या ठिकाणी आलो आहोत. तर आदरणीय उपासक दशरथ भाऊ हावळे आणि आदरणीय उपासिका वंदनाताई हावळे या परिवाराबद्दल सांगायचं झाल्यास अतिशय श्रद्धावान तसेच आदरणीय वंदनाताई हावळे या आपल्या भारतीय बौद्ध महासभा भेकराईनगर येथील महिला उपाध्यक्ष असून धम्मकार्यात दोघे पती पत्नी नेहमीच अग्रेसर असतात. तसेच नेहमीच हे कुटुंब प्रत्येक कार्यक्रमात शुभदिनी वेगवेगळ्या प्रकारे धम्मदान करून आपले दान पारमिता पार पाडत असतात. तसेच धम्माचे संस्कार आणि घरातील धम्ममय वातावरणामुळे आदरणीय उपासिका वंदनाताई हावळे आणि दशरथभाऊ हावळे यांची मुले देखील शैक्षणिक आणि इतर सर्व क्षेत्रात हुशार आणि संस्कार आहेत. तर त्यांनी आपल्या अथक परिश्रमातून तसेच हावळे परिवाराच्या या पुण्यबलाने उभी केलेल्या नवीन वास्तूच्या या गृहप्रवेशाच्या अनुषंगाने आयोजित केलेल्या पूजनीय भंते सुमंगल यांच्या मधुर वाणीतून दिलेली धम्मदेशना आज आपल्या सर्वांना ग्रहण करण्याचं भाग्य लाभणार आहे. तर चला आपण धम्मदेशना ग्रहण करूया. तर पहिली गोष्ट, भगवान बुद्ध आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा आपण या ठिकाणी ठेवले, त्यांचे फोटो आहेत, मूर्ती आहे. आज तर इतकी सुंदर बौद्धगयावरून आणलेली मूर्तीची स्थापना या घरात झाली. इथे बघा, प्रत्येक यांचं जे इंटेरियर डिझाईन आहे ते इंटेरियर डिझायनर ह्यांच्याकडनं शिकला असेल की आता ह्यांच्याकडनं आयडिया घेऊन मी आता पुढचं घर असं करेल, नाही का. म्हणजे इतके छोटे छोट्या गोष्टी ना, मी सुद्धा ज्यावेळेस पहिल्यांदा आलो ना घर बघायला, मी सुद्धा विहारात बऱ्याच गोष्टी तशा करायचा प्रयत्न करतोय. इतकं सुंदर, इतकं छान. बाबासाहेबांचं कॅनव्हासचं ते फोटो आहे बघा, म्हणजे ते पाण्याचं त्याला काहीच फरक पडणार नाही, पाण्यात जरी पडलं तरी ते चांगलं राहणार आहे. तर मग ह्या सगळ्या गोष्टी आपण करत असताना ही पण गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की गृहप्रवेश म्हणजे बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान बुद्ध यांच्या विचारांचा एक कार्यक्रम आहे. हा एक विचारांचा आनंद उत्सव आहे आणि हा उत्सव चांगला व्हावा म्हणून त्यांनी भंतेजींना या ठिकाणी बोलवलं. तर मग हे समजून घेणं गरजेचं आहे. तर आम्ही मागासलेले होतो. कशामध्ये मागासलेले होतो? होल वावरे जावर असे म्हणणारे भरपूर पुणेकर आहेत. सातारा, सांगली, कराडमध्ये असे बरेच म्हणणार आहेत, नाही का. परंतु धम्माचं जे संस्कार आहे, धम्माचं जे वातावरण आहे घरामध्ये, त्याच्यामध्ये थोडंफार आम्ही मागे होतो. परंतु आता हळूहळू आम्ही आणि पुढे होतो. आणि त्याचं एक प्रतिनिधी स्वरूप म्हणजे भंते सुमंगल जे आमच्या पुण्यातनं भिक्षू झाले. तर सांगायची गोष्ट ही आहे की मग पुण्यामध्ये, सातारा, सांगली, कराड, नगर, मुंबईमध्ये कार्यक्रम घेताना खूप कडेपासून सांगायला होतं. म्हणजे आता जसं माझ्या आता कार्यक्रमाचा मस्त एक पत्रिका छापली आहे बघा, बनवली, माझा पण फोटो आहे. तसं बऱ्याच ठिकाणी माझा फोटो टाकतात आणि मोठं लिहितात वास्तुशांतीचा कार्यक्रम आहे आणि आदरणीय भंते सुमंगल येणार आहे. मला बऱ्याच जणांचे फोन पाहिले, भंते तुम्ही वास्तुशांती पण करता का? म्हणलं मलाच माहीत नाही कोणी मला शांत केलंय का वास्तूला शांत केलंय. म्हणजे मला न विचारताच वास्तुशांतीचा कार्यक्रम डिक्लेअर करून टाकला. आता त्यात त्यांची काही चूक नाही आहे, त्यांना माहीतच नाही त्याला गृहप्रवेश म्हणतात का वास्तुशांती म्हणतात. त्यांना जे माहिती शब्द तेच ते टाकणार. परंतु मी आता म्हटलं की बाबासाहेब आणि भगवान बुद्ध हे आपल्याकरता आदर्श नाही. तर त्यांच्या नजरेतून हा कार्यक्रम कसला आहे
वास्तुशांतीचा आहे का गृहप्रवेशाचा आहे? काय वाटतं परोटाई? वास्तुशांती आहे का गृहप्रवेश आहे? गृहप्रवेश आहे. वास्तुशांतीमध्ये काय फरक आहे एवढा मोठा? ते पण असंच फक्त पत्रिकेवर वाचन टाकतात, मात्र कार्यक्रम असंच घेतात. काहीच फरक नाही ना. मग वास्तुशांती टाका तुम्ही आजपासून. मग वास्तुशांती हा जरी शब्द टाकून कार्यक्रम असाच घेतला तरी त्यांच्या मानसिकतेमध्ये मोठा फरक आहे, त्यांच्या विचारसरणीमध्ये मोठा फरक आहे. ह्याचं उदाहरण मी नेहमीच सांगितलं तर काही जणांना पाठ झाले असते उदाहरण. पण हे म्हणलं ताई मी काय मांत्रिक नाही आहे. तुम्ही ते हॉलिवूडचे किंवा हॉरर पिक्चर बघतात आणि आजकाल त्या मांत्रिकला पण ते भूत येऊन मारून जातं नाही का, तसं मी काही मांत्रिक नाही आहे. आणि त्यांना प्रेमाने समजून सांगितलं की ताई हे जे काही तुमच्या मनातल्या ज्या अदृश्य भीती आहेत ना, भय, की आम्ही एवढे लाखो रुपये इन्व्हेस्टमेंट करून, लोन काढून, EMI काढून आम्ही घर घेतलं आहे, तर त्या ठिकाणी सुख शांती भेटावी, सगळ्यांची प्रगती व्हावी, समृद्धी व्हावी असं तुम्हाला वाटतंय. आणि तुम्हाला असं वाटतं की हे काहीतरी भूत प्रेत येऊन तुमची प्रगती, तुमची शांती हिरावून घेईन. असं होऊ शकत नाही म्हणलं ताई. भूत जे आहे ते आपल्या मनामध्ये आहे. ज्याचं मन असंस्कृत आहे, ज्याचं मन धम्माने भरलेलं नाही, विकारांनी भरलेलं आहे, तर तेच खरं भूत आहे. आणि जो व्यक्ती बाबासाहेबांच्या, बुद्धांच्या विचारावर चालतो त्याच्या मनामध्ये धम्म आहे. अशा धम्ममय मनामध्ये कधीच भूत येऊ शकत नाही, जवळपास सुद्धा भूत येऊ शकत नाही. त्यामुळे तुम्ही अशा भीती, अशा भय मनातल्या काढा की तुमच्या घरामध्ये काहीतरी अपशकुन आहे किंवा काहीतरी त्या ठिकाणी अंधश्रद्धा, अशा मनातल्या सगळ्या गोष्टी काढून टाका. तर त्यांच्या मनात असं होतं की जर भंतीजी कार्यक्रमाला येऊन गेले तर या सगळ्या गोष्टी आपोआप संपुष्टात येतील किंवा संपून जातील. दुसऱ्या एका घरी कार्यक्रमाला बोललो होतो, वास्तुशांती, त्यांना वाटलं होतं आता बघा एवढ्या हॉलमध्ये आपण 20-25 लोक आरामात बसले, तर ते म्हणले किचनमध्ये पूजा करू आपण. म्हणलं किचनमध्ये का? म्हणले किचनमध्ये दोष आहे. म्हणलं हे कोणी सांगितलं? तर ते वास्तुशास्त्रवाल्यांनी सांगितलं किचनमध्ये दोष आहे. म्हणलं त्यालाच बोलवायचं ना, त्याला जर कळतंय दिशांमध्ये दोष आहे तर मग त्यालाच बोलायचं तुम्ही करायला. तर वास्तूमध्ये काही दोष नसतो आणि दिशेमुळे कुठल्याही आपल्या जीवनामध्ये काही वाईट होत नाही. ते आपल्या मनाची एक मानसिकता आहे, आपल्या मनाचा आपण एक गैरसमज करून घेतला आणि म्हणून ते हिप्नोटिझम म्हणतात ना. कालच बघा एक बातमी मला एक उपासकांनी दाखवली, कुठंतरी एक दुकान होतं सोनाराचं आणि एक हिप्नोटिझम करणारा एक व्यक्ती तिथे घुसला आणि त्यांनी त्या सोनारला हिप्नोटाईज केलं आणि सोनं चोरलं तिथलं. त्याच्यासमोर CCTV कॅमेरामध्ये रेकॉर्डिंग आहे. तर मग हे अशा प्रकारे आपण नवीन घरामध्ये राहत असताना, एवढ्या सुंदर आणि आकर्षक खूप मोहक घरामध्ये राहत असताना अशा कुठल्याही कर्मकांड, कुठल्याही अंधश्रद्धा, कुठल्याही मिथ्याधारणा आपण मानता कामा नये. बुद्ध आणि बाबासाहेबांचे विचाराला अनुसरून कार्य करत आहोत तर असं आपण अंधश्रद्धेच्या विचारांनी ग्रासलं गेलं नाही पाहिजे. आपलं मन आपण सशक्त मजबूत ठेवलं पाहिजे. एकदा विहारामध्ये असंच एक उपासक आले आणि त्यांच्यासोबत एक दुसरे उपासक होते, वयस्कर होते आणि थोडेसे खूप डिस्टर्ब होते. त्यांना मानसिकदृष्ट्या जरा मला त्रास झाल्यासारखा वाटला. तर ते मला म्हणले, ज्यांनी त्यांना घेऊन आले ते भंतीजी म्हणले, हे जे उपासक मी यांना घेऊन आलो यांना जरा मार्गदर्शन करा. म्हणलं काय मार्गदर्शन करायचं? म्हणले यांना यांचे घरचे म्हणतात हे पागल झाले. म्हणलं आता हे पागलनं मी कसं काय ठीक करू? नाही म्हणे यांनी त्यांच्या घरात TV पण फोडलं होतं रागात. तर त्यांना मी विचारलं त्यांच्या चेहऱ्याकडून, ते माझ्या घाबरून बघत होते. तर त्यांना वाटलं भंतीजी पण मला पागल म्हणतात काय. तर मी त्यांना म्हणलं तुम्हाला वाटतं का तुम्ही पागल आहे? तुम्ही नाही वाटत. मग म्हणलं जोपर्यंत तुम्हाला कळतंय की मी पागल नाही आहे तोपर्यंत तुम्ही पागल नाही. कारण पागल माणसाला कळतच नाही तो पागल आहे का नाही. तो इतके खुश झाले मला पायच पडल्यास एकदम. म्हणजे भंतीजी कित्येक वर्ष मी हेच सांगत होतो मी वेडा नाही आहे, आता तुम्ही सिद्ध केलं की मी पागल नाही. आणि बघा बिना ट्रीटमेंटचा तो माणूस चांगला झाला, कामधंद्याला लागला आणि त्यातनं बाहेर पडला. म्हणजे एक मानसिकतेचा गुलाम आपण होतो कधी कधी. मग वास्तुशांती हा त्यातलाच प्रकार आहे. आत्ताच रिसेंटली एका कार्यक्रमाला गेलतो थेऊरच्या भागामध्ये. ते उपासक मला घ्यायला आले आणि जातानाच मला एवढं सांगत होते भंतीजी खूप भारी कार्यक्रम घ्या, माझी मुलगी चिडचिड करतो, मुलगा चिडचिड करतोय, बायको पण कधी कधी भांडणं करते आणि आपल्याला परित्राण खूप चांगला घ्यायचा आहे. आता मी गेलो त्या ठिकाणी कार्यक्रम घेतला, त्यांना तेच समजून सांगितलं की त्यांचं म्हणणं की माझी साडेसाती काही जात नाही भंतीजी, किती प्रयत्न केला तरी बायकोशी भांडणं होतात आणि ती काही थांबत नाही. तर मी म्हणलं परित्राण पाठाने थोडीच हे सॉल्व्ह होणार आहे. भगवान बुद्ध आणि बाबासाहेब पण काही करू शकत नाही. तुम्हाला पत्नीला समजून घेतलं पाहिजे, तिचे आचार विचार, तिला आदर सन्मान केला पाहिजे, तर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. तर ह्या गोष्टी अशा ज्या असतात ते वास्तुशांती करणाऱ्याच्या मनामध्ये असतात.
त्यांना असं वाटतं की भंती आली की काहीतरी चमत्कार होईल आणि मग आपले सगळे अपवित्रता सगळं धुवून जाईल, साफ होऊन जाईल. असं काय नाही. मुळात तुम्ही स्वतःच ज्या अर्थी भगवान बुद्धांना मानता, बाबासाहेबांना मानता, सगळ्या थोर संतांना मानता की ज्यांचे विचार स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुत्वाचे आहेत, ज्यांचे विचार वैज्ञानिक आहेत आणि मानवतावादी आहेत, तेव्हाच तुम्ही सगळ्या गोष्टी प्राप्त केल्या. आपोआप तुमच्या घरामध्ये सुख, शांती आणि या सगळ्या गोष्टी नांदणार आहेत. तर मग हा गृहप्रवेशाच्या पाठीमागचा एक मूळ हेतू आहे की बाबासाहेब आणि बुद्धांच्या विचारांना आपण एक उजळणी देतो, त्याचं पारायण करतो आणि मनामध्ये एक हृदयामध्ये ऊर्जा आपण भरून घेतो की ती ऊर्जा आपल्याला पुढे जाऊन भरपूर कामी येणार आहे. आता दुसरी गोष्ट की आपण परित्राण पाठ घेत असतो. तर आज जे शिकलेले सवरलेले मुलं मुली आहेत त्यांना हा पाठ कंटाळवाणा वाटतो. परित्राण पाठ सुरू झालं की ते वाट बघत असतात कधी साधू साधू होईल, कारण त्यांना माझे साधू साधू झालं की कार्यक्रम झालेला आहे परित्राण पाठाचा, आता पुढचा कार्यक्रम. तर परित्राण पाठ कंटाळवाणा का वाटतो? कारण त्यातली पाली भाषा आपल्याला कळत नाही आणि पाली भाषा न कळल्यामुळे असे बरेच एज्युकेटेड मुलं मुलीसुद्धा संभ्रमात पडतात. मला बाबासाहेबांचा बुद्ध धर्म ग्रंथ लिहिला आहे, त्याचा 3 शब्दात सारांश आहे. शिलाचं पालन करा, मैत्री भावनेचा अभ्यास करा आणि प्रज्ञावान बना. ही 3च शील प्रज्ञा करून 3च शब्दामध्ये संपूर्ण गाथांचा अर्थ आहे. त्यामुळे आपण जे परित्राण पाठ घेत असतो, पूजा करत असतो, त्यातनं आपण कसं शीलवान होऊ, कसं करुणा मनामध्ये येईल, मैत्री भावना वाढेल आणि कसं बुद्धीचा विकास होईल, हा त्यातनं आपण एक अर्थ घेत असतो. तर हे सगळं ह्याच्याकरता सांगतो की उद्या कोणी परत फोन करून सांगायला नको, बोलायला नको की बनते साडेसाती गेले नाही. अगोदरच सांगितलं चांगलं असतं नाही का. भगवान बुद्ध म्हणतात, इमस्मे सती इदं भवती, इमस्मे असती इदं न भवती. पाली भाषा आहे. भगवान बुद्ध म्हणतात, प्रत्येक गोष्टीला कारण आहे आणि त्याचा परिणाम आहे. तुम्ही जर अशा प्रकारचं कृत्य केलं तर तशाच प्रकारचं फळ येणार आहे. तुम्ही जर तशा प्रकारचं कृत्य नाही केलं तर तसं फळ येणार नाही आहे. तर सरळ साधं सोपं तत्वज्ञान भगवान बुद्धांचं आहे. म्हणजे भगवान बुद्ध काय म्हणतात, जर तुम्ही कडुनिंबाचं बीज सुपीक जमिनीमध्ये लावलं, त्या ठिकाणी चांगली माती आहे, त्याला खत दिलं, पाणी दिलं, तर काळांतराने ते कडुनिंबाचे बीज अंकुरित होऊन त्याचं छोटंसं रोप बनेल. पुढे जाऊन ते छोटं रोप एक छोटंसं झाड बनेल. पुढे जाऊन ते एक मोठं झाड बनेल आणि मग त्या कडुनिंबाच्या बीजापासून एक मोठा निंबाचा वृक्ष बनेल, एक झाड बनेल. आणि मग त्या वृक्षाजवळ जाऊन आपण लाख वेळा पूजा केली, प्रार्थना केली, हे कडुनिंबाच्या वृक्ष मला गोड गोड आंबे दे, तर ते शक्यच नाही आहे, अशक्य आहे, निसर्गाच्या नियमाच्या विरुद्ध आहे. तसं भगवान बुद्ध म्हणतात, तुमच्या शरीराने, तुमच्या वाणीने आणि तुमच्या मनामध्ये तुम्ही जर वाईट भावना, वाईट कृत्य कराल, वाईट बोलाल, तर असं होणारच नाही आहे की त्याचं चांगलं फळ येणार आहे. त्याचं वाईटच अप्रियच फळ येणार आहे. तसंच भगवान बुद्ध म्हणतात, जर एखाद्या व्यक्तीने उपजाऊ जमिनीमध्ये एकदम गोड अशा आंब्याची कोय लावली आणि त्याला पाणी दिलं, खत दिलं, त्याला चांगलं रक्षा केली, तर ते जी कोय आहे आंब्याची, तिला अंकुरित होणार आहे, तिला छोटंसं रोपटं बनणार आहे. पुन्हा त्याची काळजी घेतली तर त्याचं एक छोटंसं झाड पुढे जाऊन ते मोठा वृक्ष बनणार आहे. आणि काही काळानंतर त्या आंब्याच्या झाडाला अगदी तसेच गोड गोड आंबे लागणार आहे. मग त्या ठिकाणी कुठलीही शक्ती, कुठलीही ताकद असं करूच शकत नाही की त्या आंब्याच्या झाडाला कडुनिंबाच्या बिया येतील, शक्यच नाही. म्हणजेच भगवान बुद्ध म्हणतात, तुमच्या वाणीने, शरीराने आणि मनाने तुम्ही जर चांगले कर्म केले तर विश्वातली कुठलीही शक्ती अशी नाही आहे की त्याचं चांगलं फळ, त्याचा चांगला विपाक हा येणार नाही, असं शक्यच नाही. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात, मनोपुब्बंगामा धम्मा मनोसेठ्ठा मनोमया मनसाचे पसन्नेनं भासती वा करोती वा तत्वनं सुख मनवेती छायावन पायन.
सुख जे आहे अशा व्यक्तीच्या पाठीमागे छायेसारखं येत असतं. जर त्याच्या मनाने ती व्यक्ती चांगला विचार करत असेल, चांगलं कर्म करायचं सतत चिंतन करत असेल. आणि मग हे जे परिवाराचं आपण पाहतो किंवा आपण सर्वच या ठिकाणी ह्या नियमाला आपण सर्व लागू पडतो. कारण की आज हा गृहप्रवेशाचा दिन आहे. या निमित्तानं कित्येक प्रकारचे कुशल कर्म कळत न कळत आपल्या सर्वांकडनं झालेले आहे. सगळ्यात पहिलं कुशल कर्म म्हणजे दान. या ठिकाणी आलेल्या अतिशय स्वादिष्ट, खूप कष्टाने, खूप मेहनतीने, सकाळी मला वाटतं 5:30 हे स्वयंपाक बनवायच्या मागे लागले असतील त्यांचे सगळे नातेवाईक. आणि भंतेजींना, मला आणि आपल्यासाठी पण फार सुंदर जेवणाची व्यवस्था केलेली आहे. हे फार कुशल कर्म आहे. भगवान बुद्ध म्हणतात दानंत दंत श्रद्धेय. श्रद्धेने जर दान दिलं तर त्याचं खूप खूप काही पटीने चांगलं फळत असतं आणि त्याला कोणीच अडू शकत नाही. भगवान बुद्धांच्या काळातली एक घटना आहे. सारीपुत्र भंते 7 दिवस ध्यानावर बसले असतात. 7 दिवस हात नाही खोलायचे, पाय नाही खोलायचे, डोळे नाही उघडायचे. त्याला निरोध समापत्ती ध्यान म्हणतात. म्हणजे जवळपास शरीर मृतासारखंच आहे, परंतु मृत नाही. श्वास पण 7 दिवस बंद असतो. तर तुम्ही म्हणाल भंतेजी असलं कसलं ध्यान, 7 दिवस श्वास कधी बंद असू शकतो का? पण ह्याला निर्वाणिक अवस्था म्हणतात, निब्बाणाची अवस्था म्हणतात, निरोध समापत्ती ध्यानाची अवस्था. जे अनंत भंते जे असतात, जे प्रत्येक बुद्ध, जे सम्यक संबुद्ध असतात, ते अशा ध्यानाच्या अवस्थेत जाऊ शकतात. आणि मग असे भंतेजी किंवा भगवान बुद्ध किंवा प्रत्येक बुद्ध जर 7 दिवस ध्यानातनं बाहेर आले आणि त्यांच्या भिक्षापात्रात जर कोणी भोजनदान दिलं किंवा त्यांना जर कुठली दान वस्तू दिली तर त्याला तात्काळ त्या ठिकाणी त्याचं फळ मिळत असतं, तात्काळ. तर मग सारीपुत्र भंते चिंतन करतात की आज हे पुण्य मी कोणाला देऊ. तर ते विचार करतात, एक शेतामध्ये एक गरीब शेतकरी काम करतो आणि त्याची पत्नी त्याला मदत करते, आज हे पुण्य त्यांना दिलं पाहिजे. आणि मग भंतेजी त्या शेताकडे निघतात आणि तो शेतकरी पाहतो, अरे भंतेजी 7 दिवस दिसले नाही, याचा अर्थ नक्कीच भंतेजी 7 दिवस ध्यान करून भिक्षाटनला माझ्याकडेच येत आहेत. त्याला एवढा आनंद होतो, पण मनात विचार करतो की अरे माझी जर पत्नी मला जे भोजन घेऊन येते ते घेऊन जर लवकर आलं तर किती बरं होईल ना. आज भंतेजी समोर आहेत आणि माझ्या पत्नीने भोजन आलं तर किती चांगलं होईल. पण पत्नीला यायला वेळ लागतो. मग तो भंतेजी आल्यानंतर भंतेंचे पाय धुतो पाण्याने, त्यांना प्यायला पाणी देतो, त्यांच्या पात्रात पाणी देतो, नंतर त्यांना दात घासायला त्या ठिकाणच्या चांगल्या वनस्पती त्या आणून देतो. आणि मग भंतेजी थोडंसं मग त्या ठिकाणी हातपाय धुवून फ्रेश होऊन ते पाणी प्राशन करून पुढे निघतात. त्याच्या मनात तेच चिंतन चालू असतं की माझ्या पत्नीने वाटेत कुठेतरी भंतेंना भेटावं. आणि नेमकं त्यांची पत्नी वाटेतून भोजनदान पत्तीला बनवून एकदम गरम गरम स्वादिष्ट भोजन आणलं असतं आणि ती सारीपुत्र भंतेंना. असं बऱ्याचदा होतं की मनात खूप इच्छा असते की भंतेंना भोजनदान द्यायचंय, भंतेंना बोलवायचंय, पण भंतेजीच मिळत नाहीत. तसं यांना हुरहुर लागली होती, भंतेजी हा म्हणतात का नाही म्हणतात. ताईंनी फार चेहरा बारीक केलता, पण असं नाही आहे. तर त्या उपासिकेला एवढा आनंद झाला की सारीपुत्र भंते समोर आहेत. आणि बऱ्याचदा असं होतं की भंते समोर आहेत, आपल्याला दिसत कधी वाटेने भंतेजी, पण आपल्याला द्यायला त्यांच्याकडे काय नसतं. पण आता दोन्ही गोष्टी आहेत, माझ्याकडे भोजनदान पण आहे आणि सगळं उत्तम प्रतीचं आहे. आणि भंतेजी 7 दिवसांनी दिसलं त्याचा अर्थ नक्कीच भंतेजी 7 दिवस ध्यान करून आलेत. तर मग ती उपासिका भंतेंना पंचांग प्रणाम करते आणि सगळं ते गरम गरम भोजनदान त्यांच्या पात्रात टाकायला लागते. भंतेजी अर्धच घेतात आणि हात असा आडवा करतात. जर भंतेंना भोजन नको तर भंते फक्त असा हात आडवा करतात. तर ते म्हणते नाही भंतेजी, मला पूर्ण भोजनदान द्यायचं, मला पूर्ण पुण्य पाहिजे. आणि मग ती उपासिका पूर्ण भोजन त्यांच्या पात्रात टाकते आणि खूप तिला आनंद होतो की आज किती मोठं कुशल कर्म माझ्या हातून झालंय. आणि बघा निसर्गाचा नियम आहे, याचं फळ आल्याशिवाय राहत नाही, तात्काळ फळ येत असतं. आता तिला चिंता लागली की आता भोजन तर भंतेने दिलं, पण पतीचं काय. मग पटकन घरी गेली, परत भोजन बनवलं आणि धावत गेली. आणि पतीने रागवायच्या अगोदरच सांगितलं की मला वाटत भंते सारीपुत्र भेटले होते आणि त्यांना मी भोजनदान देऊन आले. तर पती काय रागवणार, त्यांना तर इतका आनंद होतो की अगं तू माझ्या मनातलं काम केलं, मला हेच पाहिजे होतं की भंतेंना भोजनदान द्यावं म्हणून मी इच्छा व्यक्त करतो, तू त्यांना देऊन आली, खूप छान. त्यांना इतका आनंद होतो ना, इतका आनंद की त्यांचा आनंद गगनात मावेन असं होतो. आणि इतके खुश असतात दोघे पती पत्नी की आज सारीपुत्र भंतेंना भोजनदान दिलं. आणि मग त्या आनंदात एवढे गाढ झोपतात ते. आणि सकाळी उठल्यानंतर उठून परत शेतावर येतात. तर पती त्यांच्या शेताकडे बघतो आणि तिथं सगळं असं चमकायला लागतं, सगळ्या गोष्टी सोन्यासारखं सगळं त्या ठिकाणी एकदम चमक आलेली असती. तर मग ते पत्नीला जागा, मी काल एवढा आनंदात होतो ना, माझ्या डोळे जरा पान वटलेत, मला दिसतच नाही, हे मला असं चमकलं का काहीतरी वाटतंय. पत्नी म्हणते अहो तुमच्या डोळ्याला काय नाही झालं, मला पण ते चमकलं दिसतंय. आणि जवळ जाऊन बघतो तर सगळं शेतच सोन्यात झालं असतं. चमत्कार नाही, रिद्धिविद्धी नाही आहे, त्यांच्या दान कर्माचं ते फळ
कारण भंते सारिपुत्त प्रज्ञेमध्ये अग्र, प्रतिबुद्ध, त्यांना दिलेल्या दानाचं तात्काळ फळ आलं. पण तो एवढा प्रामाणिक होता, लोभी बिलकुल नव्हता. तो उपासक अजिबात लोभी नव्हता. पहिल्यांदा धावत राजाकडे गेला, राजाला वार्ता दिली की माझ्या शेतात असं झालंय, काल भंते आलते, मी त्यांना भोजनदान दिलं. तर राजाने काही सैनिक पाठवले आणि ते सैनिक अभिमानी होते, अति गर्व त्यांच्यामध्ये होता. त्या ठिकाणी गेल्यानंतर ते सोनं अशा विटा काढायला लागले ते, आणि ते चर्चा करत होते की अरे आपल्या राजाचं याचा काय अधिकार नाही, आपल्या राजाचं हे सगळे. आणि ते टाकत ते गाडीत, बैलगाडीत भरत होते. त्या बैलगाडीत भरलं आणि ते अर्ध्या वाटत गेल्यानंतर ती सगळी मातीच झाली. मग महाराजांकडे गेले, अहो असं असं होतं ते माती. महाराज म्हणले तुम्ही काय म्हणून ते घेताय? आम्ही असं म्हणतो की तुमचं आहे, महाराजांचं आहे म्हणून घेतोय. म्हणजे असं नाही म्हणायचं, त्या उपासकांचं नाव घ्या, हे त्याच्या पुण्यकर्मातनं प्राप्त झाले असं म्हणा. आणि मग कितीतरी बैलगाड्या ते सोनं घेऊन ते महाराजांकडे जातात आणि तो शेतकरी पण जातो. तर मग महाराज म्हणतात तू किती प्रामाणिक आहे, किती पुण्यवान आहे की हे सगळं तुझ्या पुण्याचं फळ आहे आणि तू थोडा सुद्धा लोभ तुझ्या मनात नाही. तर राजा त्याला त्या ठिकाणी मोठा महल, त्याला सोनं नाणं, त्याला धनिक म्हणून, श्रेष्ठी म्हणून त्या ठिकाणी घोषित करतो. आणि त्याचं त्याच दिवसाला संपूर्ण चित्र त्याचं पालटून जातं. म्हणजे बघा, दानम ददंतु श्रद्धा आहे. श्रद्धायुक्त चित्ताने केलेलं दान किती महाफळदायी होऊ शकतं. जर ज्वलंत उदाहरण आहे, जसं पेरलं होतं त्याच्या कितीतरी पटीने उगवलं. असं बऱ्याचदा होतं बघा. उपासक उपासिका व्यर्थच सांगतात भंतीची किती आतापर्यंत अडचणी आल्या, किती संकट आली, पण कधी आम्हाला कुठल्या गोष्टीची कमी नाही पडली. कोरोना आला तरी आम्हाला भंतीची घरात सगळ्या वस्तू आपोआप मिळायच्या, माहीत नाही कसा चमत्कार व्हायचा. बाकीचे आमचे मित्र फोन करायचे, आता डाळच खातोय, आता कधी हॉटेल उघडायचं, कधी काय व्हायचं, फार वैतागले होते लोक. आणि ज्यावेळेस गव्हर्नमेंटने दारू दुकान चालू केलं तेव्हा तर ते राशनापेक्षा तिथं जास्त गर्दी लागली. म्हणजे क्वारंटाईन झालेले लोक इतके वैतागले होते. परंतु जे पुण्यवान लोक आहेत, जे दानशूर लोक आहेत, मला त्यांच्या अनुभव सांगतात भंतीची काय चमत्कार आहे माहीत नाही. सगळ्या भाज्या घरात आहेत, कुठून तरी कोण येतं भाज्या आणून देते सगळे. म्हणजे आम्हाला कोरोना वाटलाच नाही. काही काही उपासक तर एक्सपर्ट कुकच बनले घरी. त्यांच्या पत्नींना पण मस्त चांगले पदार्थ खायला भेटायला लागले. पण त्याचा ड्रॉबॅक असं झाला की आता पत्नी आता पण काम करत नाही, तुम्हीच करा म्हणतात, नाही का. तर मग चांगलं, हा ना, तुमचं खूप चांगलं झालं, मस्त की आय टी सेवा होती ती. पण काय काय उपासिका म्हणतात भंतीची पण एक वाईट पण झालं. म्हणे पहिले हे सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत, चांगले जायचे ऑफिसला, सकाळी 7ला जायचे आणि संध्याकाळी यायचे मस्त 10ला. आता एवढी किटकिट वाढली काय सांगा तुम्हाला. असं वाटतं कोरोनामुळे ते आलं 2 महिन्याकरता पण भरपूर मोठा प्रॉब्लेम झाला. मी मध्ये एक उदाहरण सांगितलं होतं. मी औरंगाबादला होतो वर्षावासाला, आणि तिथे एक उपासिका आली आणि ते भंत्यांना प्रॉब्लेम सांगत होते की माझे मिस्टर एक शब्दसुद्धा माझ्यासंग बोलत नाही, कामावून येतात आणि जे जाऊन बेडरूममध्ये बसतात आणि दुसरी डबा घेऊन परत जातात, एक शब्द बोलत नाही, किती काय करावं. आणि ती ताई ना एका मिनिटात जवळपास ती 100 शब्द बोलत असेल. आम्ही सगळे संगत आश्चर्य, अरे कसले बोलते ताई, मला कळलं मिस्टर का बोलत नाही. आणि भंतेजी कळलं तर म्हणलं भंतेजी कळलं ना, कळलं ताई. म्हणजे ताई काळजी नका करू, आपल्या बुद्धांकडे सगळे औषध आहेत, तुमच्या मित्रांसारख्या खूप आम्ही जालिम लोकांना नीट केलंय. मग मी म्हणलं ते भंतेजी काय करतात, वरिष्ठ बनते होते ना. मग एक पाण्याची बॉटल घेतली, म्हणजे ताई हे घेऊन जावा, हे बुद्धांकडनं आशीर्वाद समजा, मिस्टर आले कडी उडायची पाणी प्यायचं शांत बसायचं 10 मिनिटं. म्हणजे भंतेजी पण नक्की फरक पडत ना, मी लय प्रयत्न केले तर काहीच फरक पडत नाही. म्हणजे ताई विश्वास ठेवा माझ्यावर, बुद्ध धम्म सांगावर, चमत्कार नाही खरं होतं असं बरं का. आता गेले ते घरी, बेल वाजली, मिस्टरांना पाहिलं आणि पहिल्यांदा 2 घोट पाणी पिले, 10 मिनिटं शांत बसले. आता मिस्टर आले, वरती गेले, पण 5 मिनिटांनी मिस्टर पण खाली आले. आणि ते खाली आले त्यांनी काहीतरी कपाट साडून काहीतरी वस्तू बघत होते 5-10 मिनिटं, आणि वर गेले लगेच भंतेंना फोन, भंतेजी अहो खरंच चमत्कार झाला. आज मिस्टर चक्क 10 मिनिटं खाली आले आणि 10 मिनिटं थांबून मग वर केले. भंते म्हणले ताई उद्यापासून आणखीन जास्त पाणी प्या. परत दुसऱ्या दिवशी तोच प्रयोग, मिस्टर आले, ताईंनी जास्त पाणी घेतलं, ताई अर्धा तास शांत बसल्या. मिस्टर मस्त वर गेले, टी-शर्ट घालून खाली आले, टीव्ही चालू केला. तिला इतका आनंद झाला, ती किचन मध्ये, भंतेजी खरंच तुमचे खूप ऋणी आहे भंतेजी, अहो किती वर्ष ट्राय करते मी, पण आज अक्षरशः खाली येऊन टीव्ही चालू केला यांनी. भंतेजी म्हणते ताई 2-3 बाटल्या भरून ठेवल्यात, अजिबात काळजी नका करू. 4थ्या-5थ्या दिवशी मिस्टर आले, टीव्ही बघायला, म्हणले काहीतरी मस्तपैकी बनवून आपल्याला खायला. आणि मग ते मस्त दोघं एकत्र बसून खायला लागले.
आणि का आनंद झाला भंतेनं दान दक्षिणा घेऊन, मी साक्षीदार आहे. आणि मग त्या ठिकाणी भंते नवली, भंतेजी खूप तुमच्या या पाण्यात ताकद आहे, म्हणजे ताई किती बाटल्या घेते घेऊन जा, काय प्रॉब्लेम नाही आहे. प्रॉब्लेम सॉल्व झाला ना, मुळासकट सॉल्व झाला. आता म्हणजे आम्ही दोघं पिकनिकला पण जाणार आहे नाही का. त्या ताईला कधी कळलंच नाही, ती जे बडबड एवढी करायची ते मिस्टर बिचारे हँग होऊन जायचे. अरे कुठे ते म्हणतात ना, खापराचं तोंड असं फुटलं असतं. एक तर ऑफिसमध्ये टेन्शन काही कमी आहे का मला, आणि हिचं आलं की इतकं किरकिर किरकिर किरकिर, हिची किरकिर ऐकूनच मी झोपून जातो वरती. मग अशा प्रकारे पण बरेच अनुभव आहेत. तर सांगायची गोष्ट हीच आहे की हे जे आहे पुण्यकर्म, दानाचं पुण्यकर्म असेल किंवा या गोष्टी असेल, तर आपोआप जसं कोरोनामध्ये बघा बऱ्याच गोष्टी चांगल्या पण झाल्या आणि त्यातनं बरंच आपण शिकलो. तर कराल काय वाचा म्हणून त्याचं फळ येणारच आहे. आणि मग ह्या परिवाराने आज मला या ठिकाणी बोलून भोजनदान दिलं, ह्याचं पुण्यकर्मच आहे. आपल्या सर्वांना भोजनदान देणार आहेत. बुद्ध म्हणतात साधं पक्षाला प्राण्याला जरी तुम्ही फळ दिलं किंवा त्याला धान्य खायला दिलं तरी त्याचे 1000 तुम्हाला कधी ना कधी मिळत असतं. तुम्ही जर मनुष्याला दिलं, भले ते दुःशील असो किंवा कसे असो, तर त्याच्या 1,00,000 तुम्हाला मिळतं. आणि तुम्ही जर भिक्षूंना भोजनदान दिलं तर करोडपटीने तुम्हाला जीवनामध्ये त्या गोष्टी परत भेटत असतात. म्हणून काही परिवार असेल बघा, ते सांगतात बनते आम्हाला कधी कुठल्या गोष्टीचं कमी नाही आहे, किती संकट आले तरी आम्हाला कमी पडत नाही. तर मग हा जो कार्यक्रम आहे ह्याच्या मागचा मूळ उद्देश हाच आहे की कळत न कळत तुमच्याकडनं हे कुशल कर्म झाले पाहिजेत. आणि बघा या ठिकाणी मी आत्ता पण मगाशी पण गाथा म्हणली होती की हे जे भोजनदान यांनी दिलं फक्त वंदनाताई आणि सरांच्या मार्फत नाही दिले, तुमच्या सर्वांच्या वतीने त्यांनी भोजनदान दिले. त्यांनी गाथेमध्ये काय म्हणलं, आम्ही हे भोजन इदन्न पुय्यं सभ्य सत्ता सभ्य देवा सभ्य भूता अनुमोदंतु, सर्वांच्या वतीने आम्ही तुम्हाला भोजनदान देत आहोत असं म्हणून त्यांनी भोजनदान दिलं. आणि त्या पुण्यकर्मात सर्वांना सहभागी करून घेतलं. म्हणजे बघा आजचं जे कुशल कर्म आहेत तुम्ही सर्वजण सहभागी आहात आणि या पुण्याचा हिस्सा सर्वांना मिळणार आहे. परंतु काही जण पुण्यकर्म करायला लाजतात किंवा त्यांना वाटतं की अरे पुण्यकर्म नको करायला. एकदा असंच एका घरात गेलतो आणि एक इंजिनिअरिंग करणारा मुलगा होता, 2nd इयरचा. आणि 2nd इयरचा होता तो काहीतरी एटीकेटीमध्ये तो 2दा नापास झाला. आणि नापास झाल्यामुळे दान कर्म करायला लागलो. आणि मी असंच म्हणलो की अरे पुण्य सगळ्यांना द्यायचं असतं. तो म्हणला मी सगळ्यांना नाही देऊ शकत, सध्या मला जास्त पुण्याची गरज आहे. अरे म्हणलं आता म्हणल्याला कसं समजून सांगू. तर म्हणला मी 2 वर्ष फेल आहे बनतेली, मलाच सगळ्यांचं पुण्य द्या आणि माझं मलाच राहू दे. त्याला म्हणलं अरे बाळा हे असं नसतं. म्हणलं तुझ्याकडे जळती मेणबत्ती आहे आणि ह्या मेणबत्तीने तू 1 मेणबत्ती पेटवली काय किंवा 100 मेणबत्ती पेटवले काय किंवा 1000 मेणबत्ती पेटवले काय, तुझ्या मेणबत्तीची ज्योत काही कमी होणार आहे का. तुझ्याकडे देवा आहे, तू त्याने 1,00,000 दिवे पेटव ना, तुझा देवा थोडंच विजणार आहे. हे पुण्याचं असं असतं, धम्मामध्ये जर दुसऱ्याला दिलं ना तर आपलं पुण्य आणखीन वाढतं. अच्छा असं आहे का बनतील, मग ठीक आहे, मग मी सर्वांना पुण्य देतो माझं नाही का. तर धम्मामध्ये असं असतं, तुम्ही जेवढं सगळ्यांना पुण्य द्याल, मैत्री भावना कराल, सगळ्यांना त्यात सम्मिलित कराल, तेवढं आपल्याला त्याचा हिस्सा, आपल्याला त्याचा भाग मिळत असतो. तर मग ह्या गोष्टी आज हे 2 जण निमित्त आहेत, पण सर्वांना या पुण्यामध्ये सहभागी करून घेतला. आणि बुद्ध नियमाप्रमाणे जसं बीज तसं फळ, जसं बीज तसं फळ. कारण की भगवान बुद्ध म्हणतात ह्या विश्वामध्ये काही गोष्टी दुर्लभ आहेत, त्या फार पुण्यवान लोकांनाच भेटतात, फार पारमिता ज्यांचे आहेत त्यांनाच मिळतात. कोणकोणत्या गोष्टी दुर्लभ आहेत. दुर्लभ बुद्धोत्पासो पादो लोकस्मी, भगवान बुद्धांचा जन्म ह्या विश्वात होणं हेच खूप दुर्लभ आहे. कितीतरी कल्पचे कल्प वेळ निघून जातो तेव्हा दुसरे बुद्ध निर्माण होतात. आत्ताचे जे बुद्ध आहेत, सिद्धार्थ गौतम बुद्ध, यांच्या अगोदरचे बुद्ध होते काश्यप बुद्ध, भगवान काश्यप बुद्ध. भगवान काश्यप बुद्धांच्या नंतरचं भगवान बुद्धांचा जर काळ जर आपण बघितलं तर कितीतरी कल्प त्यात गेले. तर कल्प म्हणजे काय आपल्याला माहिती, 1 दिवस म्हणजे 24 तास, 1 वर्ष म्हणजे 365 दिवस. तसं 1 कल्प म्हणजे विचार करा 10 किलोमीटर लांब, 10 किलोमीटर रुंद आणि 10 किलोमीटर खोल असा मोठा घन आहे किंवा खड्डा आहे. आणि या खड्ड्यामध्ये पूर्ण मोहरीचे दाणे आहेत आणि या खड्ड्यातून 100 वर्षांतर 1 मोहरीचा दाणा काढायचा आहे. तर हा एवढा मोठा खड्डा खाली व्हायला किती दिवस लागतील, त्याला 1 कल्प म्हणतात. 1 कल्प. आणि असे कितीतरी कल्प झाल्यानंतर दुसरे बुद्ध उत्पन्न होत असतात. आणि मग दुसरे बुद्ध उत्पन्न झाल्यामुळे दुर्लभ सधम्म सवनं, आपल्याला धम्म शिकायला मिळतो.
धम्म ऐकायला मिळतो, 4 आर्य सत्य, 34 बोधिपक्षांग, 10 पारमिता, अष्टांग मार्ग, हे सगळं अनमोल रत्न आपल्याला ऐकायला भेटतं, समजायला भेटतं, शिकायला भेटतं. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात दुर्लभो बुद्धोत्पादो लोकस्मी. पुढे म्हणतात दुर्लभो सधम्म सवनं, दुर्लभो सत्पुरुष संवसो, दुर्लभो पबज्जा, दुर्लभो श्रद्धा संपत्ती. आता बुद्ध आहेत पण त्यांच्याप्रती श्रद्धाच नाही आहे. आता पण तुम्ही पण बघा, बोधगयाला जाऊन आले, सारनाथला जाऊन आले, तिकडे मी गेलो ना, तिकडचे बरेच लोक प्रवासामध्ये जे नॉन बुद्धिस्ट आहेत, ज्यांना बुद्धांविषयी श्रद्धाच नाही आहे. बुद्धिस्ट म्हणजे काय फक्त सर्टिफिकेट बुद्धिस्ट म्हणून बुद्धिस्ट नाही, जे बुद्धांना मानतात, त्यांच्या तत्वांना मानतात, ते सगळे बुद्धांचे अनुयायी. तर तिथले लोक म्हणतात ये गुरुजी, ये जो है ना बुद्ध, महात्मा बुद्ध, इनके कारण तो हमारा देश जो है ना, ये अहिंसा परम धर्म के कारण हमारा देश गुलाम बन गया. इन्होंने जो हथियार छोड़ने को कहा तो हम गुलाम बन गए. और ये आत्मा को नहीं मानते, ईश्वर को नहीं मानते, ये नास्तिक है. असं भ्रामक कल्पना, भ्रामक त्यांच्या रूढी परंपरा, त्याच्यामुळे त्यांची बुद्धांवर श्रद्धा नाही बसत. बुद्ध म्हणजे त्यांना आपण म्हणतो लोकविदू, एवढे ज्ञानी, त्यांच्या ज्ञानाची तुलना जर केली तर असं वर्णन आहे ते पिटक साहित्यात. सिनुरू पर्वत म्हणजे एवढा मोठा पर्वत आहे, तो कुठेतरी अंतरिक्षामध्ये आहे, की त्याच्यामध्ये 20 लाख पृथ्वी बसतील, 20 लाख पृथ्वी. त्या पर्वताला उचलू शकतात भगवान बुद्ध. ह्याच्यापेक्षा कितीतरी ज्ञान त्यांच्याकडे, कितीतरी ताकद आहे. हे रिद्धिसिद्ध प्रयोग नाही, त्यांच्या ज्ञानाची ताकद त्या ठिकाणी वर्णन आहे. भगवान बुद्धांकडे 32 लक्षण आणि 80 उपलक्षण त्यांच्या शरीरामध्ये आहे. जे व्यक्ती बुद्ध बनत असतात त्यांचं शरीर साधारण नसतं. उदाहरणार्थ त्यांचा पाय जो एकदम चपटा असतो, एकदम समतोल असतो, मोठा लांबलचक पाय असतो आणि मोठी बोट असतात पायाची आणि एकदम चपटा पाय असतो. अजिबात पुढे खड्डा बिड्डा काय नसतो. आणि दोन्ही पाय जर मिटवले तर 1000 ह्याचं चक्र तयार होतं. त्यांचे हात पण लांब थोडे, गुडघ्यापर्यंत हात जातो. त्यांची जिभा पूर्ण तोंडाला चाटू शकते. आपल्याला 32 जात असतात, त्यांना 40 जात असतात. आणि चेहरा त्यांचा पूर्ण सोन्यासारखा असतो. जरा जरी थोडं जरी असा केला तरी सगळं सोनं कसं चमकतं तर त्यांचा चेहरा चमकत असतो. त्यांचं डोकं पूर्णपणे गोलाकार असतं. त्यांचे खांदे आणि सगळं शरीर असणं सिंहासारखे असते. इतके लक्षण त्यांच्याकडे असतात. ते चालतात कसे तर खाली बघूनच चालतात, फक्त 4 पाऊल पुढचे दिसतात तसं तेवढं चालतात. ते चालताना उजवा पाय उचलतात हळूवारपणे, मग डावा पाय. चिवर वगैरे असं घालतात, ते हवा वगैरे त्यांच्या चिवरला हलूच शकत नाही. बसताना जर बसायचं म्हटलं तर हात न टेकवता बसतात. भिक्षापत्रात जर भोजन दिलं तर पाण्याचा आवाज पण येऊन देणार नाही, इतक्या हळूच भिक्षापत्राला ते साफ करतात. आणि बरोबर एवढंच वरचाच भाग भरेल एवढंच हातात जेवण घेतात. आणि जेवण करताना 3च वेळा चावतात, कारण 40 दात आहेत. आणि एकदम सावकाशपणे, आणि जोपर्यंत तो घास हातमध्ये जात नाही तोपर्यंत दुसरा घास घेत नाहीत. आणि उठताना पण एकदम सावकाश उठतात. आणि बोलताना असं मधुर बोलतात. त्यांची वाणी अशी आहे की 1 लाख लोक जर पुढे बसले असतील तर शेवटचा जो माणूस आहे तिथपर्यंत आवाज जातो, त्याच्या पुढे आवाज जात नाही. आता समजा बुद्ध आपण जसं बसलोय तर फक्त शेवटच्या व्यक्तीपर्यंत आवाज जातो, त्याच्या पुढे आवाजच जात नाही त्यांचा. आणि आवाज त्यांचा एवढा सुंदर, एवढा मधुर, कर्णप्रिय की एकदा बुद्धवाणी जर कोणी ऐकायला बसलं तर त्याला तिथनं उठूशीच वाटणार नाही. खूप पुण्य, खूप भाग्य लागतं असे व्यक्ती आपले गुरु बनणं, की ज्यांनी मानवता शिकवली, स्वातंत्र्य, न्याय, बंधुत्व, प्रेम शिकवलं, प्रज्ञाशील करून शिकलं, असे बुद्ध गुरु भेटणं हे खूप परम लाभ. आणि मग बुद्ध काय म्हणतात दुर्लभो सत्पुरुष संवसो, म्हणजे सत्पुरुष भेटणं, धम्मवान लोक आपल्या संपर्कात असणं हे खूप मोठं रत्न आहे. जर धम्मवान लोक आपल्या संपर्कात नसतील तर खूप वाईट होतं, खूप वाईट. तुम्ही हे नाव ऐकलंय का, राजा अजात शत्रू? ह्याचं नावच किती विचित्र आहे ना, अजात शत्रू. असं कोण आपल्या मुलाचं कोण नाव ठेवतं का शत्रू म्हणून? मी तर नाही ऐकलं, पण ह्याचंच नाव आहे. ह्याला असं नाव का पडलं? कारण की ज्यावेळेस त्याचा जन्म व्हायला त्याच्या आईला गर्भधारणा झाली, त्याच्या आईला त्याच्या वडिलांचं रक्त प्यायची इच्छा निर्माण झाली. आणि ती सांगत नव्हती, ती बोलत नव्हती महाराजांना, परंतु त्यांनी ओळखलं की माझी पत्नी मला काहीतरी सांगत नाही. शेवटी त्यांनी विचारलं तुला असं सांग ना, तुला काय पाहिजे? ते म्हणते महाराज काहीतरी विचित्र मुलगा दिसतं, म्हणजे बाळ दिसतंय की मला तुमचं रक्त प्यायची इच्छा उत्पन्न झाली, पण मला बिलकुल नाही पाहिजे, मी ह्याला माझ्या पद्धतीने हँडल करेल, तुम्ही काय नका करू. पण राजा एका त्याच्या रूममध्ये जातो, तलवार घेतो आणि त्याच्या खांद्यातनं एक छोटी सोन्याची वाटी घेतो आणि त्या सोन्याच्या वाटीमध्ये रक्त काढतो आणि ते बायकोला देतो. तर ती महाराणी ते एका मोठ्या भांड्यामध्ये ते रक्त टाकते, पाण्यात मिसळते, रक्त पिते. मग त्याचा अर्थ तिथल्या काही भविष्यकारांना विचारला होतो की हा मुलगा किंवा जे काय बाळ असं का होतंय? तर मग ते भविष्यकार सांगतात हाच उद्या त्याच्या पित्याचा बळी घेणार आहे, पित्याला मारणार आहे. आणि म्हणून त्याचं नाव
अजून जन्मच नाही झाला, जन्म न होताच हा शत्रू आहे. परंतु पित्याचं हृदय बघा, कधी सुद्धा एवढं माहिती होतं, त्या राणीने एवढे प्रयत्न केले की अबॉर्शन करायचा प्रयत्न केला, त्याला पोटातच मारण्याचा प्रयत्न केला, पण यश नाही आलं. परंतु राजाचं त्याचं हृदय बघा, राजा बिंबिसारचं, त्या मुलाला कुठलंही कमी करून दिलं नाही, कुठलंही नाही. त्याचा सगळा लाड प्यार, त्याला सगळ्या गोष्टी, त्याला माहित होतं हा मला उद्या, पण तरी सुद्धा पित्याची माया कधीच कमी झाली नाही. बघा, राजा बिंबिसार हा भगवान बुद्धांची सेवा करणारा एक प्रमुख राजांपैकी आहे. सिद्धार्थची सेवा करण्यापैकी राजा बिंबिसारचं फार मोठं योगदान आहे. आणि पुढे हा मुलगा त्यांना कोठडीमध्ये ठेवतो, जेलमध्ये ठेवतो. त्यांची आई त्यांना खायला पण देऊन देत नाही, तर आई अशी तूप घेऊन जाते आणि त्यांच्या खांद्याला असं तूप चढवते. शेवटी ते तूप चाटून तो राजा किती दिवस जीवन जगतो. इतके वाईट दयनीय अवस्था हा राजा करतो. आणि बघा, त्याला सुद्धा मूल होतं. त्याला मूल झाल्यानंतर त्याला एवढी खुशी होती की अरे मी बाप झालो, एवढा आनंद होतो. मग आपल्या वडिलांच्या आठवण होते, कारण मी जेव्हा जन्मला असेल त्यावेळेस माझ्या वडिलांना किती आनंद झाला असेल. आणि मग त्या काय त्या सैनिकांना होते, जा रे माझ्या वडिलांना सोडा तिथनं. तर सैनिक म्हणतात, महाराज आम्ही तुम्हाला सांगितलं नाही, पण 2 दिवसापूर्वी महाराज आपल्याला सोडून गेलेत. जातो आपल्या कक्षामध्ये, इतका रडतो, इतका बेचैन, तो मुकुट काढून ठेवतो बाजूला. त्याला झोपही लागत नाही, काहीच नाही. मी काय केलं? माझ्या बुद्धांचे प्रमुख अनुयायी असलेल्या पित्याला मी असा त्रास दिला. त्याला बिलकुल झोपच लागत नाही. जातो, शरण जातो, बुद्धांना शरण जातो, धम्माला शरण सांगा. इतका मोठा अनुयायी बनतो तो, खूप मोठी सेवा करतो. कितीतरी चैतन्य उभारलेत. एवढंच नाही, त्याचं पहिलं महासंगम झालं भगवान बुद्धांच्या मार्गानंतर. त्याचा पूर्ण खर्च सप्तपर्णी गुफेमध्ये त्यांनी केलेला आहे. परंतु त्यांनी महापाप केलं होतं. काय? पितू हत्या, मातू हत्या, पितू हत्या, अरंत हत्या, बुद्धांचं रक्त काढणं आणि संघभेद करणं हे महापाप आहे. आणि 6वं महापाप म्हणजे मिथ्या डिट्टिको होती. जे लोक बुद्धांना सोडून दुसऱ्या गुरूंना मानतात, काहीतरी चुकीचं करत बसतात, ते सुद्धा महापापच आहे. याचं फळ असं आहे की याचं फळ खूप वाईट आहे. त्याला चांगले सुख चैन भेटू शकत नाही. बरं, हा असा बिघडला काय माहिती का? हा स्वतःच बिघडलेला होता, पण बिघडायचं दुसरं कारण म्हणजे देवदत्त. याला देवदत्तचा संसर्ग झाला आणि देवदत्तने त्याला एवढं वाईट बनवून टाकले काय विचारू नको. आणि म्हणून हा बिघडला होता. तर म्हणून बुद्ध काय म्हणतात, दुर्लभ सत्पुरुष समोसो. आणि म्हणून आपण काय म्हणतो, इमिना पुय कम्मेन मामे बाल समागमो संत समागमो होतो याव निब्बानपत्ती. याचा अर्थ काय होतो? मी जे काही पुण्यकर्म करतोय, दान, शील, समाधी, विपश्यना, ह्या पुण्यकर्माने मला जीवनभर कधीच मूर्ख लोकांची संगती नको व्हायला. मला सज्जन लोक मिळो, मला धम्मवान लोक मिळो. जोपर्यंत मला निब्बान परिनिब्बान अवस्था नाही प्राप्त होत, तोपर्यंत मला सज्जन लोक मिळत राहो, असा आपण संकल्प करत असतो. कारण सज्जन लोक जर आपल्याला भेटले तर आपलं खूप कल्याण, खूप मंगल होत असतं. जसं ह्यांनी वडिलांची हत्या केली, तसाच एक दुसरा हत्यारा होता जो आपल्या आईची हत्या करायला निघाला होता, डाकू अंगुलीमाल. जर त्यांनी शेवटची हत्या आईची केली असती तर त्याच्या दुर्गतीपासून त्याला कोणी वाच शिकलं नसतं. भगवान बुद्धांनी पाहिलं आणि भगवान बुद्ध पुढे जाऊन थांबले. तर त्याची नजर आईकडची बुद्धांकडे गेली. मग पळतोय पाठीमाग, पण पकडू शकत नाही बुद्धांना. शेवटी म्हणतोय, भिक्षू थांब, हा घामाघूम झालाय. भगवान बुद्ध म्हणले, मी तर कधीच थांबलोय, तूच नाही थांबला. आता ज्ञानी होता, म्हणतोय भिक्षू लोक तर खोटं नाही बोलत, मी तुमचा पाठलाग करतो, तुम्ही मला सापडत नाही आणि तुम्ही म्हणताय मी जागा थांबलोय, तूच थांबला नाही. मग बुद्ध म्हणले, अरे अंगुलीमाल, मी माझ्या वाणीने शरीराने वाईट कर्म करायचं कधीच थांबलोय, पण तू थांबला नाही. त्यांनी तलवारच खाली टाकली. पण म्हणलं, आता मी खूप वाईट झालोय, मी चांगलं कसं बनणार? तर भगवान बुद्ध म्हणतात, काही नको विचार करू, तुला ज्या दिवशी वाटेल मला चांगलं व्हायचंय, तू चांगला होऊ शकतो, तुला मी भिक्षू बनवेल. आणि बघा, तो चांगला भिक्षू झाला. आणि त्याच दिवशी अशी घटना घडली की राजा अजयशत्रू प्रसेनजित त्या ठिकाणी 500 सैन्य घेऊन त्या जंगलात चालला होता याला पकडायला. बुद्ध म्हणतात, महाराज कुठे चालले? महाराज दर्शन घ्यायला, पण चालले कुठे? बिंबिसारवर आक्रमण करायला चालले काय? नाही म्हणे, एक गुंडा आहे, एक हत्यारा आहे, त्याला मारायला चाललो. म्हणजे ठीक आहे, जावा, पण आमच्या एक भंत्यांची धम्मनिष्ठा ऐकून जावा. हो म्हणे, आशीर्वाद घेऊन जातो, मग त्याला पकडेल मी बरोबर. मग भंते अहिंसक अशी धम्मदेशना देतात सुंदर. आणि मग राजा एवढे आनंदित होतो, म्हणतात, भगवान तुमचे भिक्षू आणि तुमच्यात काहीच फरक नाही हो. जसं तुम्ही मधुर बोलतात तसेच हे मधुर बोलतात, असं वाटतं की तुम्हीच बोलताय. मग भगवान बुद्ध म्हणतात, महाराज आता तुम्ही जाऊ शकता अंगुलीमालला पकडायला, फक्त एवढं माहिती करून जावा, ज्यांचं तुम्ही प्रवचन ऐकलं आणि एवढी स्तुती करतायत तेच ते पूर्वीचे अंगुलीमाल. राजा एवढा आश्चर्यचकित होतो, अरे बाप रे. राजा सैनिकांना म्हणतो, हाच आहे का? हेच आहेत का? हो, हेच आहेत. मग राजा त्याच ठिकाणी घोषित करतो, यांना सगळ्या अपराधांपासून मी मुक्त करतो. उलटा मी यांना चिवरण दक्षिणा, मला अष्टपरिस्कार दान द्यायचं आत्ताच, आणि त्यांना अष्टपरिस्कार दान देतो. बघा, पुण्यकर्माचं फळ, चांगल्या लोकांच्या संगतीत आल्याचं फळ. पुढे जाऊन भंते अहिंसक अरंत भिक्षू होता. अरंत म्हणजे त्यांना जे जीवनात साध्य करायचं सगळं साध्य केलं.
आरंत झाल्यानंतर लोक त्यांना बघतात, भिक्षण झाल्यानंतर लोक त्यांना मारायला लागतात, कोणी डोक्यात मारतं, कोणी कुठं मारतं, कोणी रक्त येतं अख्खं, पण त्यांच्या मनात सगळ्यांविषयी मैत्रीच की अरे तुमचं भलं हो, तुमचं मंगल हो. बुद्ध त्या ठिकाणी येतात, म्हणतात थांबा यांना मारू नका. कोणी म्हणतंय माझ्या आईला मारलं, कोणी म्हणतंय माझ्या वडिलाला मारलं, कोणी म्हणतंय ह्यांनी माझ्या. बुद्ध म्हणतात जर या ठिकाणी तो अंगुलीमाल असता तर तुमच्यापैकी एक जण हातवरी करा की मी यांना त्यावेळेस प्रयत्न केला असता मारायचा. कारण अंगुलीमालचं नाव जर ऐकलं तरी 100 कोस कोणी जवळ येत नव्हतं, एवढं भयानक तो होतं. मग सगळे शांत बसतात. तर हे सांगायचं काय की चांगल्या लोकांच्या संगतीत जर आपण गेलो ना तर आपोआप आपल्यासोबत चांगलं होतं. जर आपण ते म्हणतात ना परफ्यूम जर बॉडीवर लावला तर आपोआप चांगलंच सुगंध येणार आहे. असं चांगल्या लोकांच्या संगतीत गेलं, धम्माच्या संगतीत गेलं तर आपल्यासोबत आपोआप ते म्हणतात ना गुण नाही पण मान लागतो. आपोआप चांगले गुण आपल्या देतात, काही करावं लागत नाही, फक्त चांगल्या लोकांच्या सोबतीत आपल्याला जावं लागतं. तर ह्या गोष्टी आपण केल्या पाहिजे. ही गोष्ट मी लास्ट टाइम पण सांगितली होती, ताईंना खूप आवडली, ती परत एकदा सांगतो आणि छोटी धम्मज्योत्सना संपवणार आहे. ही गोष्ट थोडीशी काल्पनिक आहे, चमत्कारिक आहे, आपल्या त्रिपिटक साहित्यातली पण नाही, बुद्ध साहित्यातली पण नाही आहे, एक वेगळीच गोष्ट आहे. ही गोष्ट एका भिकारी तरुणाची, 17-18 वर्षाचा भिकारी तरुण आहे आणि तो भीक मागून आपलं उपजीविका करतोय. त्याचं छोटंसं कटोरं जायचा गावात भीक मागून आणायचा आणि त्याचं झाडाखाली त्यांनी झोपडं बांधलं होतं आणि त्याचं दुर्भाग्य असं की ते कटोरा आणून ठेवला की तिथे एक उंदीर होता. तो उंदीर त्यातलं पण सगळं खाऊन टाकून त्याला एकच घास खायला राहायचं. मला किती माझं दारिद्र्य आहे की मी एवढंसं भीक मागून आणतो ते पण हा उंदीर खातो. त्याला खूप वाईट वाटतं की खूप माझं काहीतरी वाईट कर्म आहे, त्याचा विपाक असा की मला खायला सुद्धा भेटत नाही. तर कोणाला तरी विचारतो बाबा यातनं सुटकारा कसा करू मी, तर सांगतात इथून भरपूर दूर अंतरावर एक संत राहतात, त्यांच्याकडे सगळ्या प्रश्नांचे उत्तर आहे, त्यांच्याकडे जा तुला उत्तर मिळेल. पण प्रवास खूप दूरचा असतो, एवढं दूर जाणं सुद्धा शक्य नसतं. तरीसुद्धा म्हणतो असं पण त्याला एक मल दिसतं वाटत म्हणून तो रात्रभर झोपेल आणि परत पुढे जाईल. त्या मलात जातो, त्यांना याचना करतो की मला एक रात्र फक्त राहू द्या, मी वाटेल ते सेवा करेल, टॉयलेट बाथरूम साफ करेल, सगळी सेवा करेल, मला फक्त एक रात्र राहू द्या. तर ते लोक चांगले असतात, ठीक आहे बाबा राहा, मग तो सगळी कामं करतो तिथली, त्याला भोजन देतात, सकाळी तो लवकर उठतो, निघाल जातो, तो निघतो तिथे प्रवासाला. तर त्या घरातला जो मेन माणूस आहे, त्या महालातला जो मालक धनवान व्यक्ती, तो त्याला म्हणतो अरे मला तू तर खूप गुणवान दिसतोय, तू चाललाय कुठे. तो सांगतो मी असा माझा प्रॉब्लेम आहे आणि त्यांना प्रश्न विचारायला चाललो आहे. तर ते रडतात, त्यांच्या डोळ्यातनं पाणी येतं थोडंसं. ते म्हणतात तुला काय वाटलं की आम्ही एवढं श्रीमंत, एवढा बंगला, एवढं महल आहे, म्हणजे आम्ही खूप सुखी आहोत. या वरच्या रूममध्ये माझी एक मुलगी आहे 17-16 वर्षाची, एवढी सुंदर आहे ती, पण आमचं दुर्भाग्य असं की तिला बोलताच येत नाही, मुख्य आहे. आम्ही कितीतरी खर्च केला तिच्याकरता, औषध केलं, सगळं केलं, पण तिला बोलता येत नाही. जर तू चाललाच तर मला तुझ्याकडनं आशा आहे की तू जाऊन तिच्याविषयी तिचा विचार प्रश्न. तर म्हणजे ठीक आहे, तुम्ही मला एवढं राहायला दिलं, खायला दिलं, मी तिचा प्रश्न विचारेल. तर पुढचा जो प्रवास आहे तो डोंगरात नसतो, वाळवंटात नसतो, तर कोणीच नसतं. थोडंसं दूर गेल्यानंतर वाळवंटात त्याला एक दाढीवाला व्यक्ती, पांढरे कपडे घातलेले, हातात एक लाकूड छडी, तर तो जादूगर असतो आणि तो त्याच्याजवळ जातो. तो जादूगर म्हणतो तू इकडे आला कसं, तो रस्ता चुकला, तो तिथे पुढे काहीच नाही. तो तर नाही, इकडनंच एक रस्ता आहे. मग तो सांगतो मला असं असं दुःख आहे. तो जादूगार सुद्धा त्याचं दुःख व्यक्त करतो. अरे म्हणतो मला पण दुःख आहे, मी सुद्धा या वाळवंटात असा यवनात तपतोय, मला सुद्धा यातनं सुटकारा पाहिजे, मला चांगल्या ठिकाणी जायचं आहे. तर तू माझा पण प्रश्न विचार. तर तो म्हणतो ठीक आहे, तुमचा प्रश्न विचारतो. तर तो जादूगार त्यांना जादूने त्या डोंगरांच्या पलीकडे नेऊन सोडतो. आता शेवटचा टप्पा आहे, नदीमधनं प्रवास आहे आणि नदीमध्ये एक मोठं कासव असतं, बोलणारं कासव. त्यांच्या पाठीवर बसतो. कासव म्हणतो कुठे चाललं, इकडे कोण जात नाही. सांगतो माझा प्रश्न. तो म्हणतो मी सुद्धा दुःखी आहे, 500 वर्ष पाण्यात आहे, मला असं वाटतं पक्षासारखं उडलं पाहिजे पण उडता येत नाही, पाठ दुखती खूप, माझा पण प्रश्न विचारतो. शेवटी तो संतांकडे जाऊन पोचतो, त्यांना वंदन करतो आणि प्रश्न विचारायला सुरुवात करतो. संत आड घालतात, म्हणतात तू 4 प्रश्न विचारू शकत नाही, तू 3च विचारू शकतो. आता हा विचार करतो अरे त्या मुख्य मुलीचं दुःख माझ्यापेक्षा जास्त आहे, जादूगार त्या वाळवंटात तपतोय, तो कासव 500 वर्ष दुःखी आहे, माझं काय नाहीतरी भिकारीच आहे, एक घास खाऊन जगेल. तो ठीक आहे, यांची उत्तरं सांगा. मग ते संत सांगतात त्या कासवाचा प्रॉब्लेम हा आहे की त्याला पक्षासारखं उडायचं आहे, पण तो कधीच पक्षासारखा हात हलवायचा प्रयत्न करत नाही, खूप आळशी कासव आहे. ज्या दिवशी तो हात हलवेल ना तो आपोआप उडून जाईल. जादूगारचा प्रश्न हा आहे, त्याला वाटते वाळवंटात डोंगरात नाही राहायचं, चांगल्या ठिकाणी राहायचंय, पण तो ती छडी आहे ना त्याची कधी सोडतच नाही, ती जागा पण सोडत नाही. त्यांनी छडी जर सोडली ना फक्त अशी, तो आपोआप दुसऱ्या ठिकाणी जाणार आहे. आणि त्या मुलीचा प्रश्न हा आहे की तिचे आई वडील खूप श्रीमंत आहेत, धनवान आहेत, पण तिला कधी त्यांनी तिच्या मनात काय आहे ते त्यांना कळत नाही, तिला बोलता येत नाही, म्हणून तिच्या भावना पण तिला सांगता येत नाही. त्यांना ज्या दिवशी आई वडिलांना कळेल ना हिला ही गोष्ट आवडते,
आणि ती जर त्यांनी केली तर ती त्याच क्षणाला बोलायला लागेल. तो खूप आनंद होतो, चला बाबा माझं नाही पण या तिघांचं उत्तर भेटलं. कासवाला येऊन सांगतो तुझा प्रॉब्लेम हा होता की तो आळशी कासव आहे, तो कधी हात असे ओढले का, तो लगेच असा हात ओढतो, तो पक्षी बनतो. काल्पनिक गोष्ट मी अगोदर सांगितलं होतं. मग त्यातनं ना त्याच्या पाठीतनं ते मोती बाहेर निघतात, 1-1 लाख रुपयाची ती किंमत आहे, एवढे मोती, खूप मोती बाहेर निघतात. तो म्हणतो त्या मोत्याचा मला काय करायचं, दर बाबा मी पक्षी बनतो, घेऊन जा तुला. तो खूप खुश होतो कासव. जादूगाराकडे येतो, म्हणतो तुमचा प्रॉब्लेम हा आहे की तुम्ही जादू छडीनं झोपताना सुद्धा सोडत नाही हो, तुमची खूप आसक्ती, तुम्ही हे सोडलं ना बघा तुम्ही ह्यातनं भारी ठिकाण जाल. तो म्हणतो खरं का, मग दरी तुला छडी, मला काय करायचं, तो चांगल्या ठिकाणी जातो. आता जादू छडी भेटली, मोती भेटला, तर तो भिकारी राहिलाच नाही. आता तो करोडो अर्बपती बनला, चांगली कपडे एकदम टापटीप बनून जात छडीचा वापर करून डायरेक्ट त्या गेटपाशीच जातो त्या महालाच्या. आणि तो इतका सुंदर असतो 18 वर्षाचा. ती मुलगी गच्चीतनं वरती बघतच तिला इतका आवडलेला असतो. आई तो आला, बाबा तो आला म्हणत खाली बोलत बोलतच खाली येते. ते म्हणतात अरे ही बोलायला लागली, आणि त्यांना कळतं की हिला तो आवडला होता. आणि मग तिथं लग्न पण होतं, मग त्याला चांगलं बिझनेस व्यापार पार्टनर करतात, आणि पुढे तो भिकाऱ्याचा आपोआप चांगला बनतो. आता ही जरी कथा काल्पनिक असली तरी भगवान बुद्धांच्या वचनाप्रमाणे ह्यातनं शिकण्यासारखं बरंच काय काय. पहिली गोष्ट, त्यांनी घेतलेला निर्णय, 4 पैकी 3 प्रश्न त्याला विचारायचे होते. त्यांनी स्वतः दुःख बाजूला ठेवलं बघा. त्याला त्यांनी मुक्या मुलीचं दुःख, त्या कासवाचं आणि जादूगार दुःख पुढे ठेवलं, स्वतःचं दुःख बाजूला ठेवलं. कधी कधी आपण एवढं स्वतःचा दुःखाचा भाव करतो, कोणाला काय रोग झाला की अरे बाबा हा रोग नको होऊ दे रे, बाकी सगळे रोग होऊ दे. डायबिटीसला म्हणतो डायबिटीस सगळ्यात भयंकर रोग आहे, कॅन्सर झाला परवडला, एकदाच माणूस मरून तरी जाईल, पण हे डायबिटीस दररोज उठणं बसता त्रास आहे. कॅन्सरवाला म्हणतो अरे डायबिटीस होते रे बाबा, हे फार दुखतंय, फार भयंकर आहे. म्हणजे रोग कधी चांगला असतं का हो, तरी हा रोग नको, तो रोग झाला तरी चालेल. आपल्या आजूबाजूला असे गोरगरीब लोक आहेत बघा, एक वेळ त्यांना खायला पण नाही आहे, चांगली कपडे नाही, त्यांना घर नाही, काय नाही. आणि सगळ्यात मोठं दुःख हे की बऱ्याच लोकांकडे धम्मच नाही आहे. मग त्यांचं दुःख जर आपण पाहिलं ना तर आपलं दुःख आपोआप कमी होईल. बाबासाहेबांनी नेमकं हेच केलेलं बघा, लक्षात ठेवा. बाबासाहेबांनी पोटची 4 मुलं, 34 वर्षाची पत्नी यांचा विचार केलेला नाहीये. त्यांची 4ही मुलं दवा दारू वाचून त्यांचं प्राण गेलेलं आहे, दवा औषधांमुळे त्यांची मुलं दगावली गेलीत बघा. बाबासाहेबांनी स्वतःचं पोट भरायचं काम नाही केलेलं. त्यांना फक्त समाजाचं दुःख दिसत होतं, तुमचं आमचं दुःख दिसत होतं. रात्रंदिवस झटत होते, कष्ट करत होते तुमच्या आमसाठी. म्हणून आपल्या पत्नीला वेळ नाही मिळाला, मुलांना 4 मुलं दगावली, 34 वर्षाची पत्नी माता रमाईनं त्यांनी गमावलं. एवढं दुःख उराशी बाळगून त्यांनी आपला विचार करत होते. म्हणून आज सोन्याचा दिवस आपल्याला भेटतो, म्हणून मी भिक्षू बनू शकलोय, म्हणून आपण धम्म शिकू शकताय बाबासाहेबांच्या कृपेमुळे. आपलं दुःख जर आपण बाजूला सारलं तर आपल्याला जीवन बघा कितीतरी चांगलं पुढे होऊ शकतं. तर दुसरं जे यातनं शिकणार ते म्हणजे कासवाची स्टोरी. असे बरेच आळशी लोक असतात, ती कथा आहे बघा. एक माणूस जांभळा धडकल झोपला असतो, मिशीतवरतून जांभूळ पडतं, म्हणतो कोणतरी डोकं टाका तोंडात माझ्या, नाही का. इतकं आळशी लोक असतात ना, अभ्यास न करताच मला मेरिटमध्ये नंबर आला पाहिजे. काय काय गृहिणी म्हणतात कोणतरी आजचा स्वयंपाक कोणतरी येऊन बोलवलं पाहिजे रे बाबा, आजचा स्वयंपाक नको मला, खूप कंटाळा आलाय. म्हणजे ह्या गोष्टी बघा, आई तर कधीच काय होत नाही. तुम्हाला कष्ट केले तर बऱ्याच गोष्टी होतात. आज आम्ही सुद्धा, काय जण म्हणतात भंतीजी खरंच मला भिक्षू व्हायचे, आणि येतात पण विहारात येतात, भंतीजी आता भिक्षू व्हायच्या विचार आलोय, म्हणतो कापा केस, लगेच मी मुंडन करत असतो लगेच ताबडतोब. आणि मग 4थ्या दिवशी बायकोचा फोन येतो, मग मला भंतीजी आता नको भिक्षू व्हायला, आता नंतर परत बनतो. अरे म्हणलं 3 दिवसा करता, नाही म्हणे आता प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय तर परत येतो. पण म्हणलं मी म्हणतो मग जा घरी. अहो पण आता केस कापलेत ना, मग बळजबरीने आठवड्यात राहतात विहारात केस वाटेपर्यंत. कारण माझ्याकडे पण आयडिया आहे, मला माहिती हे बायकोची भांडणं झाली की भिक्षू पण येतात, आणि बायकोची भांडणं सॉल्व्ह झाली की परत घरी जातात हे. म्हणून मी आल्याला लगेच मुंडन करून टाकत असतं त्यांचं. म्हणजे मला माहिती केस वाटायचं तर जाऊ शकत नाही, नाही त्यांना उत्तर द्यायला केस का कापली म्हणून. तर मग असे काही लोक या कासवासारखे आळशी असतात, कामदाम नको काय नको, आणि यांना वाटतं भिक्षू होणं चांगलं आहे. पळून जायचं हे पण कारण आहे की आमच्या विहारात आम्ही दररोज सकाळी 3:30ला उठलेलो असतो. 3:30ला, रात्री 11 वाजो 12 वाजो किती कार्यक्रम घेऊ, 3:30ला उठलं असून दुपारी 12 नंतर आमच्या विहारात खायला काहीच नसतं, फक्त लिंबू पाणी. आता जे भोजन घेतलं ना त्याच्यानंतर आम्ही काहीच जेवत नाही, फळ पण खात नाही, फक्त लिंबू पाणी. मोबाईल बंद, सगळं बंद. तुला भिक्षू व्हायचं ना, मोबाईल कशाला पाहिजे, कशाला बाकीच्या गोष्टी पाहिजे. म्हणजे भिक्षू होणं पण सोपं नाही आहे. लोक म्हणतात भिक्षू म्हणून तुमचं मस्तपैकी लोक प्रवचन ऐकतात, मस्तपैकी सगळं, अरे मस्त नाही आहे. बुद्ध म्हणतात
एका जर तलवार दिली तो लाख लोकांना मारून युद्ध जिंकू शकतो, त्याला वीर म्हणतात. पण शील समाधी विपसनाचा अभ्यास करून स्वतःला नियंत्रण करणं याला महावीर म्हणलंय. साधं काम नाहीये. तर 3 दिवस बायकोला सोडून केस कापल्यानंतर विवाह राहू शकत नाही आणि हा म्हणतो भिक्षू बनणं सोपं आहे. तर कष्ट मेहनत असते, सगळ्या गोष्टी असतात, तेव्हा जीवनामध्ये सक्सेस असतात. तर कासवाची ती तरा. नंतर तो जादूगार, तो सोडायला तयारच नाही त्या गोष्टी. सोडल्या तर चांगल्या गोष्टी भेटतात. तर उपासकांनी मला फोन केला होता, बनतेजी खूप चांगला कार्यक्रम झाला, दम्मदिष्टा एक्सलंट, पण माझी साडेसाती गेले नाही. काय तर बायकोची माझी भांडणं होते. म्हणजे हा स्वतःला बदलायलाच तयार, उपासक तयार, स्वतःला बदलायला तयार नाही. त्यांचं म्हणणं आहे की 1 तास 2 तास जे परित्राण पाठ घेतो, दमनिष्ठा देतो, म्हणजे सगळं झालं पाहिजे. काय झालं पाहिजे? मुलाला जॉब लागला पाहिजे, मुलाचं लग्न झालं पाहिजे, मुलीचं लग्न झालं पाहिजे, बिझनेस चांगला झाला पाहिजे, सगळ्या गोष्टी लॉटरी लागली पाहिजे, एकदम चांगलं झालं पाहिजे. ते कसं काय होईल? तुम्ही पहिला स्वतःला बदलायला तर तयार, बदला तर स्वतःला, तुम्ही निर्णय तर घ्या, आपोआप सगळ्या गोष्टी चांगल्या होतील. आणि तिसरं म्हणजे त्या मुलीची कथा, एकमेकाला समजून घेतलं पाहिजे, एकमेकाच्या हृदयातल्या भावना आपल्याला कळल्या पाहिजे. आई वडील असो, पती पत्नी असो, मुलगा मुलगी असो, एकमेकांच्या हृदयात काय चाललंय हे जर आपल्याला कळलं ना, बघा सगळे परिवार आनंदी राहतील. बऱ्याच ठिकाणी सुना मला फोन करतात, बनतेजी फक्त सासूबाई सुधारलं ना सगळं चांगलं होऊन नाही, बाकी काय प्रॉब्लेम नाही. म्हणजे अक्षरशः या घरातली एक नोकरानी म्हणूनच राहते. माझं एवढं एज्युकेशनचा काही उपयोग नाही, माझ्या नॉलेजचा उपयोग नाही, इथं म्हणजे काही फ्रीडमच नाही. बाहेर जायचं का नाही जायचं, कुणाशी बोलायचं का नाही बोलायचं, बरं घरात मोबाईलवर धम्मदिष्टा ऐकायचं नाही की हे पण बंधन, एवढं सगळं जाच. आणि काय सासूबाई, काय सोनबाई आहे, आम्हाला सांगितलं होतं लग्नाच्या पूर्वी सकाळी 4 वाजता उठते, 5 वाजता नाश्ता तयार करते, 9 वाजता स्वयंपाक तयार करते, सगळे कपडे भांडी एकदम व्यवस्थित करते. अहो इथं 8 वाजल्याशिवाय उठतच नाही. नाश्ता कधी ज्याचं खायचं सोडा, हिच्याचं कधी पाणी पण आम्हाला भेटत नाही. आणि कधी कधी मुलीकडचे पण म्हणतात, मुलगा 4 वाजता उठतो, सकाळी ध्यान करतो, मग लगेच ऑफिसला जातो आणि खूप खूप प्रॉम्प्ट आहे, खूप इतका पंक्च्युअल आहे. आणि मुलगा एवढा डेंजर, हे काय विचारत नको. सांगायचं सगळं वर्णन करायला, मी खोटं बोलून लग्न कशाला करायचं ना, सरळ सांगायचं आळशी मुलगा आहे, उशिरा उठतो 9 वाजता, ही काय सुगरण वगैरे नाहीये, ही सगळे आईच्या हातच करून खाते, हिला काहीच बनवता येत नाही, नंतर तुम्ही शिकवा. हा अहो पण नंतर प्रॉब्लेम होणार आहे ना, नंतर कशाला भांडणं करून डायव्हर्सची वेळ येऊन द्यायची. खरं सांगायचं, सत्याचा विजय होईल, रिश्ता भेटेल, पण तो पुढे रिश्ता निभावला जाईल का? मी काय म्हणलं, त्या मुलीच्या मनातल्या भावना, तिला तो मुलगा आवडला होता, पण त्या आवडल्याला कळलं नाही. ही जर कळलं ना, फक्त मुलीचाच विषय नाही. एका ठिकाणी गेलो, ते ताई म्हणते बनतेजी माझ्या आईला माझा मोठा भाऊ सांभाळत नाही, दोन्ही भाऊ सांभाळत नाही, मी सांभाळते. म्हणते ताई चांगली गोष्ट आहे, आईचा सांभाळ करता, पण शब्दप्रयोग वेगळा करा ताई, तुम्हाला साधुवाद आहे तुमच्या पुण्यकर्माला. असं म्हणा की आईची सेवा मी करते, मोठे 2 भाऊ आईची सेवा करत नाही, मी करते असं म्हणा, नाही का? कारण सांभाळतात कोण? आई वडील. तो राजा बिंबिसार, त्याला कळलं होतं हा मुलगा मला मारणार आहे, त्यांनी कधीही काही कमी केलं नाही, त्याला सांभाळलं. परंतु बापाचा विजय झाला बघा. बापाला डोळ्याने बघायला नाही भेटलं माझा मुलगा बुद्धाने बनणार आहे, पण एवढा मोठा तो बुद्धाने झाला, वडिलांच्या विचारांचा विजय झाला. तर आपण ज्या वडिलांचा प्रती करतो ती सेवा असते, आणि ते आपला सांभाळ करत असतात. कितीतरी वाईट आपण वागतो, कितीतरी काय करतो, आई वडील ते सगळं पोटात घालतात. समाज माफ नाही करत बघा आपण वाईट वागलेलं, पण आई वडील त्यांचे दरवाजे मोकळे असतात, लगेच माफ करतात. आई वडील शिक्षणाकरता काय एवढ्या गरीब आई वडील असतात ना, मी पाहिलंय बघा, त्यांच्या घरी मला ते भोजनाला बोलवतात. मी बऱ्याच ठिकाणी खेडेफोडे जातो, अक्षरशः त्यांच्या घरात पोळी आणि शिरा हे कधीच नसतं केलेलं. फक्त मी ज्यावेळेस जातो ना, त्यावेळेस पोळी आणि शिरा बनतेजी जातात ना, ते स्वतःच्या मुलांना पण कधी पोळी नाही घालत खायला, पण मी गेलो की पूर्णाची पोळी आणि शिरा ते करत असतात, भात करत असतात. असे गरीब आई वडील मला सांगा, ते मला सांगतात बनतेजी माझ्या मुलाच्या शिक्षणाला पैसे नव्हते, मी या शेजाऱ्यांकडनं पैसे घेऊन त्यांचं करता फी भरली, तिच्याकरता शाळेची फी भरली, तिला मी ते पुस्तक आणून दिलं, तिला ज्यावेळेस मेडिकलला ॲडमिशन घ्यायचं होतं, इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायचं होतं, त्यावेळेस मी बनतेजी किती जणांची मदत मागितली. ॲडमिशन करता मी तिला मार्क कमी होते, किती खटाटोप केलं मी. आणि लग्नाच्या दिवशी तर आई वडील तर विसरायला नको, त्यांचा आनंद एवढा गगनात. कितीतरी आई वडील नाही का सोनं अक्षरशः मी पाहिलंय, मंगळसूत्र घाण ठेवून आपल्या मुलीचं किंवा मुलाचं लग्न करणारे आई वडील मी पाहिलेत बघा. मला आशीर्वाद मागायला बनतेजी, आशीर्वाद द्या तुमचा, आम्हाला काही कमी नाही. सोन्याचं काय पडलंय, माझी मुलगी सुखी तर मी सुखी, माझा मुलगा सुखी तर मी सुखी. आणि असल्या आई वडिलांना हे मुलं सांभाळत नाही किंवा म्हणतात सांभाळ करतो. काय यांना आई वडील कळले, काय यांना पत्नी कळली, पती कळले, मुलं कळले.
तर हे हृदयातल्या भावना जर आपल्याला कळल्या तर सगळं काही कळलं. म्हणून मी काय म्हणलं होतं सुरुवातीलाच, जर आपण कायावाच्या मनाने पुण्यकर्म केलं तर ते फळ आपल्याला नक्कीच मिळणार आहे. आणि या ठिकाणी आवळे परिवाराच्या माध्यमातून आज ही जी चांगली संधी, गृहप्रवेशाच्या निमित्ताने भिक्षूंना संगदान, या ठिकाणी आपण पंचशील घेतले, त्रिशरण पंचशील घेऊन आपण वंदना ऐकल्या, चांगले विचार ऐकले. तर ह्या विचाराचराने आपल्या सर्वांच्या जीवनातील नाना प्रकारच्या आपत्ती, विपत्ती, संकट, रोगराई, सर्व प्रकारच्या दुःखांचा अंत हो. आपणा सर्वांना सदा सर्वदा चिरकाळ सुख मिळत राहो, शांती मिळत राहो, सदा सर्वदा आपणाला समृद्धी मिळत राहो, निरोगी आयुष्य प्राप्त हो, दीर्घ आयुष्य प्राप्त हो. आणि सर्वोच्च लाभ म्हणजे आपणा सर्वांना निब्बाणाचा लाभ हो. भवतु सब्बमंगलं, भवतु सब्बमंगलं, भवतु सब्बमंगलं.